MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। अहिल्यानगर शहरामध्ये अपंग नागरिकांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था। सिव्हिल रुग्णालय अहिल्यानगर व ग्राहक मार्गदर्शक संघटना अपंग नागरिकांना 2-2 तास केस पेपरला नंबर नाही लागत। लाईन मध्ये थांबलेले अपंग नागरिक 12:30 वाजता त्यांना केस पेपर मिळतो। डॉक्टर पर्यंत 1 वाजतो, तोपर्यंत ओपीडी बंद होते। आता या 4 नंतर असं सांगतात ते नागरिक घरून सकाळी निघतात, जेथून अपंग सर्टिफिकेट मंजूर केल्या जातात। त्यानंतर ऑनलाईन करायचा खर्च 200 रुपये लागतात। ते खर्च न करता ती सुविधा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुविधा देण्यात यावी। अपंगांना नेण्यासाठी सायकल नाहीत ते उपलब्ध करून देण्यात यावे। ग्राहक मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष मानव अधिकारी सचिव भैया पठाण, अभय पतंगे, उपाध्यक्ष सागर सोडवणे, कलीम पठाण, विष्णू आंबेकर, लक्ष्मण बोरकर यांनी केले आहे। प्रतिनिधी जावेद मनियार, MJ न्यूज 90 अहिल्यानगर। मग कुठे गेले असं यांनी जीआर दाखवा। बरोबर, यांनी जीआर दाखवा मला की 3 घंटे जेवायची सुट्टी आहे, संपला विषय। केस पेपर काढायला इथं 300 लोक उभं राहिलं। केस पेपर काढायला किती एक माणूस यांचा असतो का? आणि 12 वाजता यांचं बंद। 12 वाजता यांनी काय आलेल्या माणसांनी कोणतं जायचं माघारी? त्यांचा काढ, त्यांचा व्हिडिओ काढा, त्यांचा काही संबंध नाही। त्यांचं काम झालं पाहिजे ना। भैया पठाण, मी ग्राहक मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष बोलतो। हे बिचारे लोक, पेशंट लोक 8 वाजल्यापासून इथं उपाशी आहे। बिचारे त्या डॉक्टर लोकांनी तपासल्या केस पेपरला यायला 2 घंटे लागते। 2 घंटे केस पेपर आणल्यानंतर 1 वाजता डॉक्टर, 12 वाजता 12:30 वाजता डॉक्टर निघून जातो। त्यानंतर परत हे बिचाऱ्यांचं ते ऑनलाईन सर्टिफिकेट तयार होतो। तिथं परत ते म्हणते ऑनलाईन करा। ऑनलाईन करताना बिचाऱ्यांना 200 रुपये द्यावं लागते। पण यांनी ऑनलाईन इथून करायला पाहिजे, झालंच पाहिजे इथून। 200 रुपये इथं कशाला खर्च करायचा? काय संबंध आला करण्याचा? बिचारे गोर गरीब एवढे लांबून येते। तुम्ही सिव्हिलला येता, कशासाठी येता? आम्ही येतोय मोफत घेण्यासाठी येता का पैसे देण्यासाठी येता? मोफत घेण्यासाठी। कशासाठी येता तुम्ही? तुम्ही कशासाठी येता? एवढ्या लांबून येता, 100-150 किलोमीटरवरून तुम्ही लोक येता, कशासाठी येता? सरकारी औषधं घेण्यासाठी येता का नाही? मग तुम्ही 200 रुपये टाकले। पूर्वी कसं होतं, डॉक्टरनी तपासल्यानंतर ते ऑनलाईन सर्टिफिकेट त्यांच्याकडे जमा करायचे। 1 हप्त्याने त्यांना बोलायचे, ते योग्य होते। बिचारे डॉक्टरने तपासल्यानंतर हे बिचारे 4 वाजेपर्यंत उपाशी बसले। हे चुकीचा निर्णय। ते तुमचं सर्टिफिकेट तुमच्या ताब्यात घ्या, तुम्ही जमा करा आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावं। न्याय द्या, नाही द्या नाही तर ग्राहक मार्गदर्शनातर्फे मी आंदोलन करणार। आम्ही आंदोलनाला बसणार। याच्यापूर्वी मी अर्ज भरपूर दिलेले, मी माझी सही मागत होते, मी सही दिलेली नाही। याच कारणामुळे सही दिलेली नाही। आता मी इथं घंटा उपेशन करणार सिव्हिल सर्जन समोर। बरं, हो, तुम्हाला अडचण खरी कशी आहे? तुम्ही आले किती वाजता आला तुम्ही? बरं, आले तुम्ही जेवले का? बरं, आता हे अपंग लोक आहे, अपंग लोकांसाठी 200 रुपये खर्च करायला लावताय तुम्ही, कशाबद्दल करायला लावताय? बरोबर आहे ना, कुठून आणणार? आपण सिव्हिलला काय येतो, आपण मोफत म्हणून आपण सिव्हिलला आलोय। आता ते आलं का? किती वाजले भाई? किती वाजले का? 4? 3 वाजले। 3 वाजले। फक्त माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे, त्यांचं रेकॉर्डिंग करा, त्यांचे दुःख त्यांना दाखवा। सगळ्यांचे दुःख आहे। बरोबर, खरंच आम्हाला काहीच नको तुमच्याबद्दल, आम्हाला काहीच नको म्हातारे, मला काहीच नको, आम्हाला काहीच नको तुमच्याबद्दल। पण हे आमचं नातू अपंग आहे। बरोबर आहे, नातू अपंग आहे, त्याला आई बाप नाही। आम्ही स्पेशल गाडी करून आलो इथं 10 वाजता। बिचारा पैसे खर्च करायचे सांगा ना। आता कोणी म्हणे ऑनलाईन करा, तिकडे फार्म भरा, तिकडे गेलो, तिकडे खूप गर्दी, तिथं उभं राहिलो, तिथे ऑनलाईन केलं, आता इथं परत गर्दी। म्हणजे करायचं कसं? करायचं तुम्ही करायचं काय कसं? करायचं? एक तर पोटात अन्नाचं कण नाही आमच्या। तुमच्या मागणी सगळे पूर्ण करणार आम्ही। करणार। ऑनलाईनला आम्ही पैसे दिलेत, हे केलंय। किती पैसे दिले मामा तुम्ही? 200। बघा, गरिबांना 200 रुपये कुठं आणू? मी तुम्हाला काय सांगतोय, 1 रुपया लागत नाही ऑनलाईन। पहिलं त्याचं काढलेलं आहे, पहिलं काढलेलं आम्ही माणसाला काय समजत काय सांगतो भाऊ, तुला 1 रुपया लागत नाही ऑनलाईनला, गरज नाही ऑनलाईन करायची आपल्याला। यांचं काम आहे रिन्यू करायचं, पहिलं काढलेलं म्हणजे रिन्यू करा, त्याला रिन्यू करायला तुम्हाला पैसे लागत नाही। आधार कार्ड द्या, फोटो द्या, रिन्यू तुमचं होतं। 1 रुपया लागत नाही।